काऊ अगं सॉरी 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 खरंच सॉरी. हे बघ खूप उशीर झाला, खूप काम होतं. बाय द वे मी जेवून आली आहे. तुम्ही जेवलात का? वैदेही अगं जेवून येणार असशील तर सांगायचं ना ग तसं. मी तुझ्यासाठी पण जेवण बनवून ठेवलं. एकदा तो बोका कुठे गेलाय ते काही माहित नाही. ए सतत काय ग बोका बोका म्हणतेस? आणि कुठे गेला माहित नाही म्हणजे? माहित नाही म्हणजे माहित नाही. अगं सांगून जातो का तो? त्याचंही जेवण बनवून ठेवलंय मी. अगं इतकं काय? फोन करायचा ना मग त्याला. थांब एक मिनिट. The number you are trying to call is currently not reachable. The number you are trying to call is currently not reachable. अगं फोन लागत नाहीये त्याचा. कुठे गेलाय तो? अगं हो असेल. एवढी काळजी करायची काही गरज नाहीये. कुक्कूला बाळ नाहीये तो. अगं त्याचा फोन लागत नाहीये, कळतंय का तुला? अगं हो मग गेला असेल मित्रांबरोबर पार्टी करायला. दुसरं येतं काय त्याला? एक एक मिनिट. काऊ तुमचं भांडण झालंय का? हा तू काही बोललीस का त्याला? अगं मी लाख बोलेन त्याला. ऐकतो का तो? बरं चल आता खूप उशीर झालाय. चल जाऊन झोपूया. ये ये चल लवकर. अगं का अरे हा बोका रात्री घरीच आला नाही वाटतं. बाथरूम मध्ये तर नाही. आत का हो आतमध्ये? इथे पण नाहीये. त्यांचा फोन पण लागत नाहीये. काय करू? खाली गेले असतील का? बघून येते. वैदे ए वैदे उठ ना. एक झोपू दे ग. वैदे उठ ना. बोका रात्रभर आला नाहीये घरी. घरी नाही आला म्हणजे? कुठे आहे तो? माहित नाही. त्याचा फोन पण लागत नाहीये. हां बोला मिस्टर देशमुख. हॅलो रत्नमाला मॅडम, आम्हाला असं कळलंय की राजवर्धन मोहिते माहेरचा चहामधून बाहेर पडले. ही बातमी खरी आहे का? कुठून कळलं तुम्हाला हे? दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. न्यूज खरी आहे की नाही ते सांगा. आणि न्यूज जर खरी असेल तर एवढी मोठी गोष्ट तुम्ही आम्हाला कळवली का नाही? आम्ही ज्या कंपनीत इन्व्हेस्ट केलंय तो एवढा मोठा ब्रँड आहे आणि त्यात अशा महत्वाच्या पोझिशनची व्यक्ती सोडून जाते आणि आम्हाला कळवलंही जात नाही. माहेरचा चहाकडून आम्हाला ट्रान्सपरन्सीची अपेक्षा आहे मॅडम. मिस्टर देशमुख,
सर्वप्रथम माहेरच्या चहामध्ये नेहमीच विश्वास जपला जातो. दुसरी गोष्ट राजवर्धनची, ज्यांनी कोणी तुम्हाला ही बातमी सांगितली आहे ना, त्यांना म्हणावं पहिल्यांदा स्वतःचे सोर्सेस तपासून पहा, गोष्टींची शहानिशा करा आणि मग अशा अफवा पसरायला सुरुवात करा. काय ना, राजवर्धन माहेरचा चहा सोडून गेलेला नाहीये. फक्त कामाच्या व्यापामुळे त्यांनी काही दिवसासाठी ब्रेक घेतलाय. राजवर्धन नेहमीच माहेरच्या चहामध्ये असणार आहे. राहता राहिली गोष्ट ट्रान्सपरन्सीची. जशी ट्रान्सपरन्सी तुम्ही आमच्याकडनं एक्सपेक्ट करता, त्याचप्रमाणे आम्ही सुद्धा आमच्या इन्व्हेस्टर्सकडनं आमच्यावरचा विश्वास एक्सपेक्ट करतो. तुम्हीही आमच्यावरती विश्वास ठेवायला शिका. पहिल्यांदा आमच्याशी नीट चर्चा करावी. कळलं? ओके मॅडम. सॉरी, मी जरा जास्त. ठीक आहे. होप सो. तुम्ही म्हणताय तसंच सगळं असेल. तसंच सगळं असेल नाही, तसंच सगळं आहे. फाईन. काय हो, काय झालं? काय रे, आपला प्लान वर्क होतोय. शत्रू जाळ्यात अडकतोय. फोन पण लागत नाही याचा. कुठे गेला असेल हा? मला पण आता काळजी वाटतेय. कुठे गेले असतील? तू खरं सांगा काऊ, तू काही बोललीस का त्याला? आमच्यात काल थोडा वाद झाला आणि मी म्हणाले आमची किंमत नसेल तर नका राहू इथे. आत्ताच्या आत्ता इथून गेलात तरी चालेल. काय? काऊ तू वेडी आहेस का? का बोललीस असं त्याला? मग काय करू वैदेही? एकतर माझं डोकं भणभणत होतं. मी सांगत होते त्यांना गप्प बसा, काही बोलू नका, तरी ते माझं डोकं खात होते. मग मी रागाच्या भरात बोलून गेले. माझ्या मनात नव्हतं ग तसं काही. काऊ तू पण ना यार. त्याचा आहे रत्नमाला मॅडमचा फोन आहे. आता हॅलो कावेरी. बोला मॅडम. अगं, मला ना राजशी खूप महत्वाच्या विषयावरती बोलायचंय, पण तुला माहिती आहे ना कसा आहे तो. मी जर डायरेक्टली त्याच्या फोनवरती फोन केला तर तो उचलणार नाही, बोलणार नाही माझ्याशी. तो तिथे असेल तर जरा फोन दे ना त्याला प्लीज. ते राजवर्धन सर. काय गो, काय झालं? कुठे आहे तो? नाही, काही नाही झालं. ते नाही आहेत आत्ता. नाही आहेत म्हणजे? कुठे गेलाय? नाही आहेत म्हणजे आत्ता इथे नाही आहेत. बाथरूम मध्ये गेले असतील. तुम्ही मला सांगा ना त्यांना काय सांगायचंय. मी सांगते निरोप त्यांना. तर कसं तुला कसं समजावून सांगू, कुठून सुरू करू? मग तू एक काम कर कावेरी, प्लीज तू अर्जंटली ना मला घरी येऊन भेट. म्हणजे मी तुला सविस्तर सगळं समजावून सांगते. हं, लगेच ये. हा, हो येते. कावेरी खूप मोठा गोळ होऊन बसलाय. अगं, राजवर्धन माहेरचा चहामधनं बाहेर गेलाय. ही गोष्ट आतापर्यंत आपण अगदी गुलदस्त्यात ठेवली होती. कोणालाही त्याची खबर लागू दिली नव्हती. कसं काय कोण जाणे बातमी लीक झाली आणि मला ना इन्व्हेस्टर्सचे फोन यायला लागले की राजवर्धन माहेरचा चहा सोडून गेला. ही गोष्ट आम्हाला कशी कळू दिली नाही? त्या जागेवर आता कोण आहे? आम्हाला ट्रान्सपरन्सी हवी आहे. मग आता
काय करावं मला खरंच सुचत नाहीये कावेरी. काही करून राज परत आला पाहिजे. अगं राजवर्धन माझा मुलगा आहे आणि तो एवढ्या मोठ्या अधिकाराच्या पदावर आहे. ते पद असं फार काळ मी रिक्त नाही ठेवू शकत. माझ्या समोर आता फक्त 2 पर्याय आहेत. एक तर काही करून कसंही करून समजूत घालून राजला परत आणायचं आणि त्यांनी नाहीच ऐकलं, तो नाहीच आला तर तिथे दुसऱ्या कोणाला तरी अपॉइंट करायचं. पण तुला माहितीये ना, आधीच राजवर्धनने केवढा मोठा गैरसमज करून घेतलाय माझ्याबद्दल. त्याला असं वाटतंय की मला तो नकोच आहे माहेरच्या चहामध्ये. आणि असं त्याच्या जागी जर मी दुसऱ्या कोणाला तरी अपॉइंट केलं तर त्याचं गैरसमज आणखीन वाढत जाईल आणि आमच्यात आधीच एवढी दरी निर्माण झालीये ती कधीच मिटणार नाही. काय करू मला खरंच काही सुचत नाहीये कावेरी. नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका, येतील ते परत. कावेरी, तू आणशील ना त्याला परत? बस तुझ्याकडनं मला ह्याच उत्तराची अपेक्षा होती आणि माझा विश्वास आहे तुझ्यावर, माझा भरोसा आहे. हे काम फक्त तूच करू शकशील कावेरी. अहो काय झालंय, कसला एवढा विचार करताय? आपला प्लान वर्क होतोय. फक्त तो पुढे जाण्यासाठी रत्नमलाने एकदा काय प्रॉब्लेम झालाय हा विषय काढायला पाहिजे आपल्यासमोर. म्हणजे आपल्यापैकी ती कुणाला तरी म्हणाली ना की इन्व्हेस्टरचे फोन येत आहेत, प्रेशर वाढतंय, तर आपण तिला सुचवू शकतो ना की आपल्यापैकी म्हणजे सानिया किंवा आदित्य टेम्पररी राजवर्धनच्या जागेवर बसू शकतो. पण बाबा शेवटी टेम्पररीच ना, त्याने काय होणार आहे? हे माहिती आहे का, एकदा का रत्नमालाने राजवर्धनच्या जागेवर कुणाला तरी बसवलं, मग राजवर्धन कुठे गेलाय ते शोधून काढायचं आणि तो परत कधीच येणार नाही अशी कायमची व्यवस्था करायची. म्हणजे काय होईल, आपलाच माणूस परमनंट त्या जागेवर राहील. पण हे सगळं करायला रत्नमालाने एकदा तरी आपल्या सोबत शेअर करायला पाहिजे की इन्व्हेस्टरचं प्रेशर वाढत चाललं. ते कावेरी सकाळी सकाळी भेटायला का आली असेल बरं? हो नाही, म्हणजे त्यांचं काही ठरलं तर नसेल ना? अरे बापरे. बरं सानिया, ही कावेरी कशाला आली असेल ना ते शोधून काढण्याची जबाबदारी तुझी. जरा चेक कर ती घरात का आली असेल. करते. ताई, तुझी माहिती मला काढायला सांगितलीस ती मी काढली आहे. आपण ज्या संस्थेला चेक दिला ती संस्था बरी नाहीये, बोगस संस्था आहे ती. म्हणजे कावेरीचा संशय बरोबर होता. म्हणजे खरोखरच कावेरीने वेगळी फाईल व्हेरीफाय केली. म्हणजे ताई, आपण चेक देण्याआधी फाईल चेंज झाली. कुणी केलं असेल असं? आपल्या ऑफिस स्टाफ मधलं कोणी असं करणार नाही, कारण सगळे विश्वासू आहेत आणि त्यांचा काय फायदा ना असं करून. सानियाने तर केलं नसेल हे. पण सानियाला हाताशी धरून
आकांक्षा हे कारस्थान करत असेल. सानियाला हाताशी धरून आकांक्षा हे सगळं कारस्थान करत असेल. ते काही असो, आपण आपलं डोनेशन परत मागून घेऊया. नाही बच्चू, नाही, आता आपण तसं नाही करू शकत. आपण जर तसं केलं ना तर आकांक्षा, ती सानियाची आई, ते मार्केटमध्ये पसरवतील की माहेरच्या चहानी डोनेशन परत घेतली. आधीच राजची चूक नसताना सुद्धा मागे जो प्रसंग घडला त्यातून माहेरच्या चहाच्या इमेजला धक्का पोचला. त्यातनं आत्ता कुठे आपण सावरतोय. त्यात राजवर्धन माहेरच्या चहामध्ये नाहीये, ही बातमी लीक झाली आहे, त्याच्यामुळे आपले इन्व्हेस्टर्स सुद्धा इन्सिक्युअर्ड आहेत. अशा वेळेला आपण हा अजून एक नवीन धक्का नाही पचवू शकत. मग आपण काय करायचंय ताई? सगळं कळलं असून सुद्धा गप्प बसायचं? ते काय नाही, आपण आपले सगळे पैसे ना आकांक्षाकडनं वसूल करूया. हो, ते योग्य वेळ आल्यावरती केलं पाहिजे. मी सुदर्शनशी बोलते. पण त्यानं काय होणार आहे? माहितीये मला, बरोबर आहे तुझं. सुदर्शनचं आकांक्षा पुढे काही चालत नाही, म्हणून तर आकांक्षा ही असली कारस्थानं करत असते सतत. पण सुदर्शन तिला नक्की समज देईल. तू काही म्हणताय, राजवर्धन असताना त्यांची हिंमतच झाली नसती. कारण त्यांना माहिती आहे ते जर असं वागले असते तर राज त्यांना बरोबर धारेवर धरलं असतं. तू पण ना ताई, माणसं बदलतात, त्यांच्यात सुधारणा होते, याच्यावर तुझा विश्वास ना, म्हणून यांचं फावतं. बच्चू, माणसं बदलतात, सुधारतात, यावर अजूनही माझा विश्वास आहे. पण त्यांना सुधारायला, बदलायला किती वेळ द्यायला हवा हेही मला कळतं. आहे ना, आकांक्षाच्या दोन्ही मुलांवरती माझी किती माया आहे तिला माहितीये. माझं सुदर्शनवरती पूर्ण विश्वास आहे हेही तिला माहितीये. त्याचा गैरफायदा ती घेते. योग्य वेळेल तेव्हा आकांक्षाला सगळ्या गोष्टींची उत्तरं द्यावी लागतील. सगळ्या गोष्टींचा हिशोब तिच्याकडनं वसूल करेन मी. आणि तू काळजी करू नकोस, आपले पैसेही आपण परत मिळवू. बच्चू, आत्ता आपल्याला फक्त एकाच गोष्टीवरती लक्ष केंद्रित करायचंय. काहीही करून माझा राज परत आला पाहिजे. हो ताई. हॅलो. हॅलो काऊ. हा वैदेही, बोल. अगं काय, राज कुठे, काही कळलं का तुला? तू फोन केला होतास? अगं मी केला होता ग कॉल, पण त्याचा फोन बंद लागतोय. आत्ता कुठे काहीच कळत नाहीये. काऊ, मला ना खूप काळजी वाटते. एक तर तो रागात निघून गेलाय. काही चुकीचं घडलं तर? वैदेही, काहीतरी भलता सलता विचार करू नको. मन चिंती ते वैरी न चिंती असं म्हणतात. मनावर ताबा ठेव जरा, आणि ठेव फोन. तू उगीच काहीतरी विचार करत बसलीये. असं काहीही होणार नाहीये. माझं मन मला सांगतंय सगळं ठीक असेल. पण तू काऊ कशाला बोललीस त्याला निघून जा म्हणून? शा. वैदे, खरंय, माझंच चुकलं. मीच असं बोलायला नको होतं. आमच्या ऑफिसची पद्धत आहे, बाहेरून दमून आलेल्या माणसाला गुळाचा खडा आणि पाणी द्यायचे. काकू, थँक्स. माझ्या अकाउंटमध्ये 50,000. कंपनीने लोन सँक्शन केलं नाहीच आहे, पण मी पर्सनली तुमची हेल्प करू शकतो. तुम्हाला वाटतं तितका वाईट नाहीये. मी जे बोलते जर तुम्हाला पटत नसेल ना, तर माणसं जपणाऱ्या माणसांची तुम्हाला किंमत नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि जर तसं असेल ना, तर कशाला राहताय आमच्या घरात? आत्ताच्या आत्ता
या घरातून निघून गेलात ना तरीही चालेल.